नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मागील आपली 27 डिसेंबरपासून जलसंपदा विभागाची परीक्षा मित्रांनो सुरू झालेली आहे, जी की TCS मार्फत ही परीक्षा परिपूर्ण केली जात आहे. त्या अनुषंगाने जे की मागील 27 ते आज म्हणजे मित्रांनो कालपर्यंत जेवढे काही परीक्षा झालेली होती 27 ते 29 तारखेपर्यंत जेवढा काही डाटा आहे तो आपल्याकडे उपलब्ध झालेला होता, ज्या संदर्भात आपण मागील व्हिडिओज देखील अपलोड केलेले आहेत. तर त्या अनुषंगानेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये देखील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी. जर मित्रांनो तुमची उद्या येणाऱ्या 31 तारखेला परीक्षा असेल किंवा 1, 2, 3 तारखेला तुमची परीक्षा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओला तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर मित्रांनो यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, बहिष्कृत भारत व मूकनायक ही वृत्तपत्र कोणी सुरू केलेली आहेत? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे जे की बहिष्कृत भारत व मूकनायक ही वृत्तपत्र सुरू केलेली आहेत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 आपला, खालीलपैकी कोणाचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस आहे, जो की सामाजिक न्याय दिन म्हणून हा साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला तिसरा, हिंगणे येथे स्त्री शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर हिंगणे येथे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जे आहे जे की स्त्री शिक्षण संस्था स्थापन केलेली होती. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4, जय जवान जय किसान ची घोषणा कोणी दिली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की लाल बहादूर शास्त्री यांनी जी आहे ती दिलेली होती. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रवींद्रनाथ टागोर हे जे आहे गीतांजली या प्रसिद्ध काव्याचे लेखक आहेत काव्यसंग्रहाचे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 आपला, लोकमान्य टिळकांनी मांडलेल्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? तर मंडल्याच्या जे तुरुंगामध्ये जो लोकमान्य टिळक होते त्यावेळेस जो आहे तो कोणता ग्रंथ लिहिला होता त्यांनी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की गीता रहस्य हा जो आहे जो की ग्रंथ लिहिलेला होता. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 7, मधुमेह हा कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8 आपला, भूकंपाची तीव्रता व मूळस्थान यांची नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, ज्याला की सिस्मोग्राफ असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 9, पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असतं? तर कशाची आवश्यकता असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आपला, कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की विटॅमिन डी. तर विटॅमिन डी मुळे जे आहे जे की हाडे मजबूत होतात. ऑप्शन नंबर क आहे याचं उत्तर होणार असेल. मित्रांनो, तुम्ही कालवा निरीक्षक, दप्तरकार खून या पदांची जर तयारी करत असाल तर तुम्हाला सर्वासाठी एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील, जे की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित मित्रांनो, तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप चलाशी कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला TCSचा परिपूर्ण पॅटर्न इन्क्लूड करून देण्यात आला आहे, ज्यामार्फत तुमची उत्तम तयारी होणार असेल मित्रांनो. जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप चलाशी कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आली आहे आणि मित्रांनो त्यामधले बहुतांशी प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत, ते अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून. त्यामुळे ते नक्की खरेदी करा, त्याचा मित्रांनो तुम्ही अभ्यास नक्की करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 11वा, दुधामध्ये कोणता घटक हा जास्त प्रमाणामध्ये असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कॅल्शियम दुधामध्ये जास्त प्रमाणात असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात किंवा म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की लॉर्ड रिपन यांना जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हटले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13वा, माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की स्वातंत्र्यवीर सावरकर हे जे आहेत जे की माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक पुढील, जो की प्रश्न क्रमांक 14 असा आहे मित्रांनो, राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये कोणाच्या पुढाकाराने झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सर ॲलन ह्यूम यांच्या पुढाकाराने जे की 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 15वा, खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर 16वा प्रश्न आपला, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोण्या ठिकाणी आहे किंवा कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, सुंदरबन हा आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17वा आपला, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की मोजारी या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा आपला, महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की शेकरू हा आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी. त्यानंतर 19वा प्रश्न, गोदावरी नदीवर पैठणजवळ असलेल्या जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की नाथसागर असं त्या जलाशयाचं नाव आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, मानवी शरीराचे तापमान सामान्य किती अंश सेल्सिअस इतके असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की 36.9 अंश सेल्सिअस एवढं जे आहे असतं, पण आपण साधारणतः जे की 37 अंश सेल्सिअसच असतं. पण ऑप्शनमध्ये तुम्हाला जर हा देखील दिला असेल त्याचं योग्य उत्तर हे होईल. जर हे ऑप्शनमध्ये नसेल त्याचं योग्य उत्तर हे होईल 37 अंश सेल्सिअस एवढं जे आहे ते असतं. असं थोडक्यामधला फरक आहे. ऑप्शन्स व्यवस्थित तुम्ही नीट पाहिला तर तुम्हाला त्याचं उत्तर योग्य ते निवडता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1, विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब ज्याला गुरुत्व असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, एखाद्या व्यक्तीचा रक्तगट यावरून ठरतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की जनुके यावरून ठरतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणाला भारतातील कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की नारायणराव लोखंडे यांना ओळखलं जातं. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 24, कमवा व शिका ही संकल्पना कोणाची होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की कर्मवीर भाऊराव पाटील यांची होती. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 25, डॅश यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की माणिक बंडूजी इंगळे यांना जे आहे जे की आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो. ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल.